नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये नुकताच असा निर्णय दिलाय की लग्नाच्या वेळी वधूला भेट म्हणून दिलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम ही तिची विशेष मालमत्ता किंवा स्त्रीधन मानलं जातं। उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे स्त्रीधनावरील महिलांचा कायदेशीर अधिकार हा पुन्हा सिद्ध झालाय। एर्नाकुलममधील कलामेस्त्री इथे एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेला मंजुरी देताना न्यायमूर्ती देवन रामचंद्रन आणि एम.बी. स्नेहलता यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलाय। घटस्फोटाच्या कारवाईनंतर भेटवस्तू आणि दागिने परत करण्याचा तिचा दावा नाकारणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला या महिलेनं आव्हान दिलं होतं। यावेळी न्यायालयानं असं निरीक्षण नोंदवलं की दुर्दैवानं अशी अनेक प्रकरणं आहेत जिथे अशा मौल्यवान मालमत्तेचा पती किंवा सासरच्या लोकांनी गैरवापर केलेला आढळून येतो। अशा हस्तांतरणाच्या खाजगी आणि अनेकदा अनौपचारिक स्वरूपामुळे महिलांना मालकी किंवा गैरवापर सिद्ध करणारे कागद पुरावे सादर करणं अशक्य होतं। अशा परिस्थितीमध्ये न्यायालयांना न्याय देण्यासाठी संभाव्यतेच्या प्राधान्याच्या तत्वावरती अवलंबून राहावं लागतं। खंडपीठानं असंही नमूद केलंय की लग्नाच्या भेटवस्तूंचे वैयक्तिक आणि कागदपत्र नसलेले स्वरूप पाहता अशा प्रकरणांमध्ये कठोर कायदेशीर पुराव्यांचा आग्रह धरणं हे अवास्तव आहे। याचिकाकर्त्या महिलेनं असा युक्तिवाद केला होता की 2010 मध्ये लग्नाच्या वेळी तिच्या कुटुंबियांनी तिला 63 तोळे सोनं आणि सोन्याच्या 2 साखळ्या दिल्या होत्या। तसेच नातेवाईकांनी तिला 6 तोळे सोनं भेट म्हणून दिलं होतं। पुढे तिने असाही आरोप केला की मंगळसूत्र, बांगडी आणि नियमित वापरल्या जाणाऱ्या 2 अंगठ्या वगळता सर्व दागिने सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्यानं तिच्या सासरच्या लोकांनी तिच्याकडनं ते काढून घेतले। त्यानंतर तिच्या पतीनं मागितलेले अतिरिक्त 5 लाख रुपये न दिल्यानं त्यांच्यातील संबंध पुढे बिघडत गेले। या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी महिलेनं तिच्या पालकांनी मुदत ठेवीमध्ये जमा केलेल्या पैशातनं सोनं खरेदी केल्याची कागदपत्र सादर करून तिच्या दाव्याचं समर्थन केलं। उच्च न्यायालयानं या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर पतीनं याचिकाकर्त्या पत्नीला 59.5 तोळे सोनं आणि त्याच्या सध्याच्या बाजारभावाचं मूल्य परत करावं असे निर्देश दिलेत। दरम्यान न्यायालयानं असंही नमूद केलंय की याचिकाकर्ती महिला आणि तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या अतिरिक्त 6 तोळे सोन्याबाबत ती पुरावे देऊ शकलेली नाही आणि म्हणूनच तिच्या दाव्याचा तो भाग फेटाळून लावण्यात आलाय। त्याचप्रमाणे काही घरगुती वस्तू परत करण्याची तिची याचिका त्यांच्या गैरव्यवहाराबाबत पुराव्याअभावी फेटाळण्यात आली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता लग्नातील सोन्यावरती घटस्फोटानंतर देखील पत्नीचाच हक्क राहणार आहे हे उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।